नमस्कार, माझं नाव अरविंद पाटील. मला थोडासा स्पाईनचा त्रास होता. स्पाईनचा त्रास म्हणजे माझ्या C3 आणि C4 ह्या वरच्या स्पाईनमध्ये गॅप रिड्यूस होऊन ती दबली जातं ती नस, आणि ती नस दबल्यामुळे माझा पूर्ण उजवा हात आणि मागे पाठीचा भाग आणि उजवा हात पूर्ण अगदी बोटांना पण नमलेच यायचं आणि प्रचंड वेदना व्हायच्या हातामध्ये, की मला कुशीवर झोपायलाही त्रास व्हायचा. मध्येच मला जाग यायची त्या पेनमुळे. मग हात धरून बसायचं, कुठल्या तरी एका पोझिशनला हात ठेवायचा ज्याने पेन कमी होतील. आणि आपली हॅलोपॅथीची ट्रीटमेंट सुरू होती. देर इज अ व्हेरी गुड स्पाईन सर्जन इन लीलावती हॉस्पिटल, ज्यांची माझी ट्रीटमेंट सुरू होती. पण शेवटी त्या गोळ्यांचा पण असर होत नव्हता, आणि शेवटी मला सांगण्यात आलं की जोपर्यंत तुम्ही तुमचे दुःख जे पेन सहन करताय तोपर्यंत ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला स्पाईनची सर्जरी करावी लागेल. तर आता ही सर्जरी कशी अवॉइड करायची, तर माझ्या एका मित्राने, एका स्नेहाने डॉक्टर देशमुखांचा रेफरन्स दिला मला, आणि मग मी डॉक्टर देशमुखांकडे आलो आणि त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली, त्यांची औषधं सुरू झाली, आणि जवळजवळ 1 वर्ष मी त्यांची ट्रीटमेंट पूर्ण घेतली. आणि आत्ता माझं बिलकुल दुखणं होत नाही, मला स्पाईनचा त्रास होत नाही, काही नाही. फक्त एकच सांगेन मी की आयुर्वेदिक औषधाने फार छान परिणाम होतो. फक्त तुमच्याकडे पेशन्स हवेत, आणि ही लॉंग ट्रीटमेंट आहे. म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे, पी हळद आणि हो गोरी, तसं होत नाही. आपण अगदी पेशंटली आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवून औषधं ही पूर्ण घेतली त्यांच्या ट्रीटमेंट, त्यांच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे, आणि थोडंफार पथ्य त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं, तर आयुर्वेद ह्यांचं हे जे ट्रीटमेंट आहे ही अतिशय सुंदर आहे, अतिशय छान आहे.